नमस्कार. नमस्कार. आपला थोडा अल्प परिचय सांगा. मी शशांक मुकेश पाटील, तांदलवाडी तालुका रावेर जिल्हा जळगाव इथून शेतकरी म्हणून इथं आज प्रात्यक्षिक बघायला आलो आहे. आम्ही सोबत 6-7 शेतकरी आहे. राहुल महाजनसोबत आम्ही इथं आज आलेलो. ओके. हे जे महाबीजचं शिवार फेरी आम्ही आयोजित केलेली आहे, याच्यात तुम्ही पहिल्यांदाच आलात मला वाटतं ना? हो सर. हां, हां. तर तुमचा काय अनुभव राहिला बरं ह्याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला काय वाटलं? आणि तुम्ही नॉर्मली कोणती पिकं घेताय, तर त्याच्यामधनं कोणती काही नवीन व्हरायटी तुम्हाला काही चांगली वाटली आहे का? असा एक ओव्हरऑल तुमचा थोडा अनुभव आमच्या शेतकऱ्यांसोबत हे करा. आज मी पहिल्यांदाच इथं आलो, पण आम्ही ज्या व्हरायटी घेत होतो आता नेहमी समजा हरभऱ्याच्या किंवा गहूच्या, तर ते 2-4च व्हरायटी आम्हाला माहीत असायच्या आणि त्यातूनच आम्ही ते चूज करायचो. आणि आता इथं आल्यानंतर ज्या 30-40 व्हरायटी आम्हाला हरभऱ्याच्या आज बघायला मिळाला, तर खूप म्हणजे वेगळं वाटलं, की त्याला लागणारी जी घाट्यांची संख्या आहे, काही लहान वाढणारे आहेत, काही लहान आहेत. आणि त्यांचे म्हणजे खूप वेगळं पण इथं आम्हाला बघायला मिळालं. म्हणजे आमच्याकडे ज्या येतात व्हरायटी त्या 5-7, 8-10 प्रमाणे असतात, पण इथे 30-40 व्हरायटी बघितल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना खूप आनंद आला, की आपण यात नवीन अजून काहीतरी करू शकतो. यातली कणक व्हरायटी जी आहे इथं, ती मला इथं खूप आवडली. हरभऱ्याची पिढी हरभऱ्याची. ही कणक. हा, कणक. तर त्याच्यात काय चांगलं वाटलं तसं तुम्हाला? त्याला ती आपण त्याला मजुरांची जी आपल्याकडे उपलब्धता कमी असते, हां. तर आपण त्याला हार्वेस्टरने सुद्धा त्याला काढू शकतो, कारण त्याची हाईट चांगली आहे जमिनीपासून आणि त्याला घाट्यांची संख्या पण जास्त आहे. हो, म्हणजे तेच आहे की आजकाल मजुरांचा प्रॉब्लेम हा सगळीकडे वाढत चाललेला आहे आणि मजुरांच्या भरोशावर शेती करणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. हो, तर साधारणतः ती कणक जी व्हरायटी आहे तर ती हार्वेस्टरनी काढण्यासाठी चांगली आहे चांगली आहे. आणि त्याला साधारणतः एक फुटापर्यंत घाटे लागत नाहीत, त्याच्या वरती घाटे लागतात. वरती घातलं. त्यामुळे त्या हार्वेस्टरनी सहज काढण्यासाठी अतिशय चांगली व्हरायटी आहे. तर ही एक नवीन तुम्हाला व्हरायटी मिळाली आहे. तर याच्याशिवाय गव्हाची लागवड आपण करता? हो, गहूही लागवड करतो. हा आतापर्यंत आम्ही गहू म्हणजे लोकवन करायचो तिकडे साधारणतः. हा आणि इथे आल्यानंतर 62-22 म्हणून एक हा. आहे तिथं. हा ती व्हरायटी मला खूप चांगली वाटली. चांगली वाटली. गव्हाची 62-22 आणि हरभऱ्यामध्ये कणक. कणक ती चांगल्या वाटल्या. आणि या व्यतिरिक्त विशेष तुमची जी एक गोष्ट मला वाटते की ती तुम्ही केळीमध्ये तुमचं कार्य जे आहे केळीमध्ये. ते खूप चांगलं आहे. आणि मला असं माहिती पडलंय का तुम्हाला जे केळीला जे GI मानांकन मिळालेलं आहे ते आपल्या ग्रुपला मिळालेलं आहे. तर त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन पहिलं तर. आणि खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या विभाग किंवा भागातल्या जे काही पिकं आहेत त्यांना GI मानांकन मिळण्यासाठी जे प्रयत्न करणं आणि त्याला मिळवून आणणं हा एक फार तुमचा एक यश आहे असं मी म्हणेल. तर केळीबद्दल सुद्धा महाबीज जे आहे ते आपलं केळीचे ही रोपं आम्ही वितरित करतोय चांगल्या प्रतीचे. तर ते आपण मला वाटतं वापरलेले आहेत. त्याच्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? मी आज इथं जे स्टॉल आहेत त्या स्टॉलला तुमचे केळीचे रोप पण ठेवलेले आहेत प्रात्यक्षिक म्हणून. तेही बघितले आणि त्याची माहिती घेतली. असं मी नागपूरला ऐकले, नागपूरला पण लॅब आहे. लॅब आमची नागपूर. तर ती लॅब जर जळगावला किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये कुठे आणता आली, असं मी तुम्हाला तुमच्या वतीने इथे सांगू इच्छितो, हो हो की ती जर इकडे कुठं आणता आली तर ती अजून अधिक सोयीचं होईल शेतकऱ्यांसाठी. कारण जो ट्रान्सपोर्ट खर्च आहे त्यामुळे भरपूर कमी होईल. कारण शेतकऱ्यांना आज केळीच्या बाबतीत खूप खूप अडचणींना सामोरं जावं लागत आहे टिश्यू कल्चरच्या बाबतीत. कारण खूप व्हेरिएशन येत आहे, रेट खूप वाढत आहे आणि वेळेवर उपलब्धता होत नाहीये केळीची. तर आपण हे जे घेतात त्या केळीवरही जर आपण थोडा फोकस केला तर आज खूप जिवंत प्रश्न आहे केळीचा. त्यातही आपल्याला यश चांगलं मिळेल तर तुम्ही केळीला थोडं केळीवरही लक्ष केंद्रित केलं तर. आणि GI मानांकन बद्दल सांगायचं झालं तर आधी नाशिकच्या द्राक्षांना, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, कोल्हापूरची चप्पल यांना आधी GI नामांकन मिळाला होता. मग जळगाव जिल्हा फेमस केळीसाठी आहे, तर जळगाव जिल्ह्यावरती विचारणा झाली आणि त्यातल्या त्यात फेमस बेल्ट म्हणून केळीचा रावेर आहे. रावेरला त्याची विचारणा झाली की इकडे केळी फेमस आहे तर आपण करू शकता का. आणि त्यातल्या त्यात माझ्या बचत गट थोडा ऍक्टिव्हिटी घेत असल्यामुळे कापूसावरती त्याच्यावरती, त्यामुळे मला विचारणा की मग त्यावेळेस मला एक GI बद्दल एवढी काही माहिती नव्हती, पण एक काहीतरी केळीमध्ये करायचं आहे. तर मी त्यांना हो म्हटलं आणि त्यांनी जसं मला सांगितलं तसं मी करत गेलो. मग त्या पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई, दिल्ली याला खूप त्यांचे सेमिनार झाले, मी ते अटेंड केले. त्यांना डॉक्युमेंटेशन खूप लागतात जुन्या काळापासून की केळी इथं कशी आली,
याची तुमच्या जळगाव जिल्ह्याचीच केळी बाकीच्या केळींपासून कशी वेगळी आहे हे दिल्लीला 4-8 शास्त्रज्ञांच्या टीम समोर आपल्याला सादरीकरण करावं लागलं की तुमची केळी बाकीच्या केळींपासून वेगळी कशी आहे. अरे वा. ते आपल्याला सायंटिफिकली आपण तिथे सादरीकरण केल्यानंतर आपल्याला GI माझ्या निसर्गराजा कृषी विज्ञान मंडळ म्हणून तांदळला एक आत्मा योजनेअंतर्गत गट आहे, त्या गटाला ते मिळालं. आता मिळालंय पण आपण त्याचे प्रचार प्रसार करतोय. आता जळगाव जिल्ह्याला क्लस्टरमध्ये समावेश झालाय, तर त्याचा ब्रँडिंग करून आपण केळी कशी विकू की ही जळगावची केळी आहे त्याला ब्रँडिंग करून विकायची याबद्दल मी प्रयत्न करतो. हो, अतिशय चांगली आणि वाखाणण्यासारखी ही गोष्ट आहे. नक्कीच याचा आपल्या इथल्या केळी उत्पादक सर्वच शेतकऱ्यांचा फायदा होईल, हा तुमच्यापर्यंत मर्यादित राहणार नाही. आणि याशिवाय तुम्हाला एक सांगतो की केळीचं जे महाबीजचं जे उत्पादन आहे तर याचं वैशिष्ट्य जे आहे तर ते आपण मातीमध्ये ही रोपं देतोय, मातीची आणि प्लास्टिक पिशवीमध्ये. तर ही जी आहे, ज्या काही इतर कंपन्या खाजगी कंपन्या असतील ह्या जे काही केळीचे रोपं देत आहेत तर त्या कोकोपीट मध्ये देत आहेत आणि थोड्या कमी वयाचे रोपं जे असतात ते त्यांचे असतात. महाबीजचे जे असतात ते हार्डनिंग केलेले जे असतात तशी रोपं असतात. म्हणजे जेव्हा लॅबच्या बाहेर निघतं हे त्यानंतर त्याला हार्डनिंग केलं जातं, म्हणजे जेणेकरून वातावरणात आल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी किंवा रोपं मरण्याचं प्रमाण जे आहे ते राहू नये किंवा अत्यंत कमी राहावं असं. तर ते तुम्हाला स्वतःच लक्षात येईल का ह्याचे जे आहे ते आमचे एक तर जास्त दिवस जोपासलेले रोप आहेत, हार्डनिंग केलेले रोप आहेत आणि त्यामुळे याच्यामध्ये रोपं मरण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. आता केळी म्हटल्यानंतर ना एक परत प्रश्न निर्माण होतोच की केळीचे जसं तुम्ही म्हणाल की फार अनेक अडचणी आणि प्रश्न आहेत. तर जो सगळ्यात मोठा प्रश्न मला जो दिसतोय की तो असा आहे की कुठल्याही पिकामध्ये आजकाल खर्च अधिक व्हायला लागला आणि त्याच्यामधून नफा मिळेल का नाही शाश्वती नाही आणि ते गणित काही जुळत नाहीये. तर याच्यामध्ये खर्च कसा कमी करता येईल आणि दर्जेदार उत्पादन कसं घेता येईल याच्यामध्ये आजकाल रासायनिकच्या ऐवजी जैविक शेती या विषयावर बरीच चर्चा होते, बरीच लोक त्याच्यामध्ये गेलेली आहेत. तर महाबीजचे सुद्धा जे जैविक उत्पादनं आहेत ह्याचा बद्दल तुमचं काय काही मत असेल? मी आता इथे फिरत असताना इथं लॅब मध्ये गेलो आणि तिथेही माहिती घेतली, रायझोरियम वगैरे सगळ्या हे आमचे जैविक खतांची जी लॅब आहे तिथे गेल्यानंतर माहिती घेतल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं की ते नवीन आपण त्यामध्ये कल्पना मांडून नवीन करतात शेतकऱ्यांसाठी. तर आम्ही त्याचा अवलंब करू नक्कीच या शेतीमध्ये. नक्कीच तुम्ही करा आणि अतिशय चांगलं उत्पादन आहेत. आणि महाबीजचं हे वैशिष्ट्यच राहिलं पहिल्यापासून की आपण शेतकऱ्यांसाठी म्हणून काम करतो, नुसतं नफा हा आमचा उद्देश कधीच असत नाही. आणि आपल्यासारखे चांगले शेतकरी जे आहेत ते महाबीज सोबत जोडलेले आहेत याचा आम्हाला फार अभिमान आहे. तर आपल्याला येणाऱ्या खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं.